रामकृष्ण हरी मंडळी, आत्ता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत पंढरपूरमध्ये. आणि आत्ता इथं गर्दी भरपूर आहे आणि बहुतेक मुख्यमंत्र्यांचा दौरा चालू असल्यामुळे मुख्यमंत्री पंढरपुरात आले असतील असं वाटतंय. हो कुठं आलाय? चेअरमन आहे कारखान्याचे. होय, आता आम्ही पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आणि जबरदस्त गर्दी आहे. जवळपास सरकारी आकड्यानुसार 8 ते 9 लाख लोक पंढरपुरात सध्या आहेत असं सांगितलं जात आहे. वारी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, वारी म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान, वारी म्हणजे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये सध्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आणि एका वैष्णवाने होतो पांडुरंगपुरा या शब्दाचा शब्दशः अर्थ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही 1 मिनटं तुम्हाला सीन दाखवतो, दृश्य दाखवतो. हे माझ्या पाठीमागचे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातले दृश्य आहेत. एका वैष्णवाने होतो पांडुरंगपुरा, हे जे दृश्य आहे ते बोलके दृश्य आहेत खूप. वारीमध्ये तरुण पिढीची देखील खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे. तरुण पिढीची आत्ताच इथून माऊलीची पालखी प्रदक्षिणासाठी आत्ता इथून प्रदक्षिणा मार्गासाठी गेली. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर उभे आहोत आणि पाठीमागे दृश्य बघताय हे तिथून घेतलेले व्हिज्युअल आहेत आणि इथून सरळ ते दिसतंय ते समोर पांडुरंगाचं मंदिर आहे आणि सगळी जी प्रदक्षिणा मार्ग आहे ही छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तिथपर्यंत जाण्याचा प्रदक्षिणा मार्ग आहे. हे जाणारी जेवढी संख्या आहे तेवढीच येणारी आहे. जवळपास 8 ते 9 लाख लोक आता पंढरपुरामध्ये आहेत या क्षणाला आणि पंढरपूर पूर्ण भक्तिमय वातावरण पंढरपुरामध्ये सध्या झालेलं आहे. वारकऱ्यांचा आदर्श घ्यावा तेवढा कमी हे आता आपण बघू शकताय की इथं ॲम्ब्युलन्ससाठी वाट दिलेली आहे. एवढी प्रचंड गर्दीमधून देखील ॲम्ब्युलन्ससाठी वाट दिलेली आहे. हा आदर्श आपण वारकऱ्यांकडून घेण्यासारखा आहे. आत्ता मी चौपाळ्यामध्ये आहे. समोरची गर्दी जी बघू शकता आपण, प्रचंड अशा स्वरूपाची गर्दी आहे. आत्ता मी ज्या ठिकाणी उभारलो तिथून मला हालता देखील येईल. चौपाळा इथून आलो आम्ही. चौपाळा म्हणजे राधाकृष्णाचं तिथं मंदिर आहे आणि तिथून लोक पश्चिमद्वारला ह्याच्या आधी सोडत होते पण आता काय तिथून तिकडं सोडत नाहीत लोक, त्यामुळे डायव्हर्ट केले ते. इथून आता नाथ चौक किंवा पश्चिमद्वार शेजारी एक लहान छोटीशी गल्ली आहे तिथून आतमध्ये सोडतात. ते रोड जातो तसाच उत्तरद्वार ते महाद्वार. एक छोटीशी गल्ली आहे तिथून आत जायचं कारण तिथून खूप गर्दी आहे. तिथून आत सोडायचं म्हटल्यावर खूप मुश्किल आहे म्हणून इथून एक छोटीशी गल्ली आहे तिथून आत जाणार. तिथून आत जाऊन आम्ही डायरेक्ट निघणार उत्तरद्वारला. उत्तरद्वारवरून आम्ही महाद्वारात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. गर्दी भरपूर आहे पण तरी बघू आता प्रयत्न करून. जर तिथं जर प्रयत्न असेल परमेश्वर तिथं जर आपल्याला जाता आलं तर तिथले व्हिज्युअल पण आपण तुम्हाला दाखवणार. ह्या छोट्याशा गल्लीतून खूप कचरा येतं पण ह्या छोट्याशा गल्लीतून आम्ही पुढं जाणार आहोत. इथून आपण उत्तरद्वारला निघणार आहोत. उत्तरद्वारवरून महाद्वारात जाण्याचा प्रयत्न करू कारण गर्दी भरपूर असल्यामुळे जाता येतं आहे का नाही हे आता तिथे गेल्यावर समजणार आहे. आपण जर कधी कोण बनारसला गेला असेल तर बनारस आणि पंढरपुरातल्या गल्ल्यांमध्ये खूप साम्य आहे कारण तेथील जी गल्ली आहे तशाच पंढरपूरच्या काहीशा गल्ल्या आपल्याला बघायला पण मिळतात. इथं आल्यानंतर अजून खूप भूक लागली त्याच्यामुळे एक मसाला दूध पिण्याची इच्छा झाली म्हणून इथं मसाला दूध विकतात. तिथं आम्ही थांबलो आहे आता सध्या मसाला दूध पिण्यासाठी. बघू आता इथं एकदा मसाला दूध ट्राय करू. ऊन भरपूर आहे तरी देखील इथं मसाला दूध पिऊया कारण तेवढीच एनर्जी येईल. आता आम्ही जाणार आहोत उत्तरद्वारला. उत्तरद्वारला पण भरपूर गर्दी आहे तिथे एनर्जी टिकली पाहिजे. तिथून आम्ही महाद्वारात जाणार आहे तिथे देखील एनर्जी आपल्याला पाहिजे त्यासाठी आपण दूध पिऊया. दूध पिऊन एनर्जी थोडी घेऊया कारण मंदिरापाशी जायचं आहे आता. भरपूर एनर्जी आपल्याला पाहिजे तिथे. दूधवाल्या दादाचा लोकांवर एवढा विश्वास आहे. आता ते दूधवाला दादा तिथे बसले आहेत. त्यांचं लक्षही नाही आम्ही दूध घेऊन इकडं साईडला उभं राहिलो आहे पिण्यासाठी पण त्यांचा एवढा विश्वास आहे की आज एकादश आहे आणि एकादशीला दूध पिऊन तसं न पैसे देता कोणी जाणार नाही एवढा त्यांचा विश्वास आहे. हेच खासियत आहे पंढरपूरकरांची आणि पंढरपूरची की सहज लोकांवर विश्वास ते टाकतात. त्याला म्हणतात सुखाची झोप. आई धंदा करते, मुलगा निवांत मोबाईलवर बसला आहे. तर आम्ही आत्ता उत्तरद्वारला पोचलेलो आहोत. आता खरी मजा चालू होणार आहे इथून पुढं कारण हे बघा हे पश्चिमद्वार आहे
पश्चिमद्वारला आता हे रोड जो ब्लॉक केला आहे तर रांगोळी काढलेली ही पहिला चालू असायचा पण आता ब्लॉक केला आहे कारण गर्दी एवढी खूप गर्दी होती सिस्टमॅटिक सगळं इथं केलेलं दिसतंय आपल्याला त्यामुळे आत्ता आपण उत्तरद्वारला आलो आहोत आणि उत्तरद्वारला म्हणावं अशी यंदा गर्दी नाही कारण गेल्या वेळेस ज्यावेळेस मी इथं आलतो त्यावेळेस एवढी जबरदस्त गर्दी होती चंगराचंगरी इथं झाली होती पण आता तेवढी गर्दी दिसत नाही हे बघा उत्तरद्वार हे उत्तरद्वार आहे VIP गेट इथून जेवढे काय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री जेवढे काय VIP जे मुवमेंट होतात त्या इथूनच होतात हे उत्तरद्वार आहे आणि हे उत्तरद्वारला आत्ता सध्या आपण आहोत हे आहे उत्तरद्वार आणि हे जो शिखर दिसतं हे माता रुक्मिणीचं आहे आता आम्ही चाललो आहे महाद्वाराच्या दिशेनं हे उत्तरद्वार पाठीमागे गेलं इथून आता आम्ही चाललो आहे महाद्वारात तशी म्हणावशी गर्दी इथं नाही आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस याच दुकानात ते असल्या दुकानात आम्ही इथं कामं केलेली आहेत कारण आमचंच पंढरपूर असल्यामुळं काय इथं लहान असताना आम्ही इथं कामाला यायचो ज्यावेळेस शाळेत शिकत असताना वगैरे जवळपास वारी संपेपर्यंत 4 ते 5 हजार रुपये पेमेंट दिलं जायचं 8 ते 10 दिवसाचं त्या पद्धतीने आम्ही इथं काम केलेलं आहे दुकानांमध्ये आता ही जे आपण महाद्वारात जाणार रोड आहे ही महाद्वार आहे समोर आत्ता महाद्वारामध्ये पोहोचलेलो आहोत आत्ता पहिली झलक महाद्वाराची तुम्हाला दाखवतो महाद्वारमध्ये आहोत आम्ही आत्ता सूचना कायम दिल्या जातात प्रसाद फेकू नका नारळ फेकू नका लोक प्रसाद वगैरे फेकून मारतात मंदिरात ढकलाढकली भरपूर होते सगळ्यांनी हात वर केलेत सध्या आपण महाद्वारमध्ये आहोत पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर हे महाद्वार हरिनामाच्या गजरामध्ये सध्या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये पंढरपूर हे पूर्णपणे बुडून गेलेलं आहे एवढी गर्दी आणि एवढा मोठा वैष्णवांचा मेळा हा पंढरपूरसारख्या ठिकाणी याची देया याची देही याची डोळा बघणे हे नशीब लागतं आणि सध्या आम्ही महाद्वारात आहोत पंढरपूरच्या सगळ्यात एकदम जबरदस्त असा हा सीन आहे डेकोरेशन मंदिरासाठी एक नंबर केलेला आहे आपण पाहू शकता महाद्वार पंढरपूर पंढरी वारीमध्ये आलं नामदेव पायरीचं किंवा कळसा दर्शन झालं की येणारे वर्षभर ही वारकऱ्याला एक नवी ऊर्जा मिळते की खूप ढकलाढकली जबरदस्त एकदम खतरनाक म्हणजे आता आम्ही सहज उभारलो जरी असलो आपण जागेला जरी उभारलो तरी ॲटोमॅटिक आपण पुढे ढकललं जातो एक 300 मीटर जायला कमीत कमी 1 तास जरी आपल्याला लागतोय आता सध्या द्वार पोलीस चौकीपाशी आलो आहे आपण सध्या आपण समोर बघतोय जी आता ही पाठीमागं माझ्या जे पुकारलेला आवाज येते सूचनाचा ते दुसरं तिसरं कोण नसून महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन हे आपल्याला आपण पाहू शकता समोर पोलीस चौकीच्या त्या टॉवरमध्ये दिसत आहेत ते गिरीश महाजन उभारलेले आहेत जे काय भाविकांचे नातेवाईक वगैरे हरवलेले आहेत त्यांना जे म्हणजे त्यांना पुकारून त्यांच्या नातेवाईकांना एक हाक दिली जाते ती गिरीश महाजन स्वतः देत आहेत स्वतः आता सूचना देणारे गिरीश महाजन जे आवाज ऐकताय ते स्वतः गिरीश महाजनांचा आहे मी आता तुम्हाला दाखवतो गिरीश महाजन साहेब आता समोर उभारलेले आहेत गिरीश महाजन साहेबांना आपण हात करूया महाजन साहेब गिरीश महाजन सध्या आपण बघतोय महाराष्ट्रातले एक मंत्री आहेत स्वतः आता आपल्याला सूचना देताना पाहायला मिळत आहेत एकदम साधं आणि सिंपल एक 2 ते 3 पोलीस कर्मचारी फक्त सोबत घेऊन गिरीश महाजन सध्या टावरवर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वतः भाविकांना सूचना करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत हा शिंदे सरकारचा वाडा आहे खूप जुना आहे आणि हे खूप जुनं महादेवाचं मंदिर आहे जे खूप वर्षापासून खूप युगांपासून इथं आहे त्याची डागडुजी केली जाते सध्या त्याचं मंदिर आहे आणि आपण शक्य झाल्यास पुंडलिकाच्या मंदिरामध्ये जाऊन देखील दर्शन करणार आहोत झालं शक्य तर आपण दर्शन करू अन्यथा आपलं दर्शन होणार नाही पण शक्यता आहे दर्शन करण्याची आपण सर्वात प्रयत्न करूया दर्शन करण्याचा परंतु होणार नाही मलाही देखील माहिती आहे कारण गर्दी भरपूर आहे तरी देखील आपण प्रयत्न करूया जेवढे शक्य होईल तेवढा प्रयत्न करूया आपण आता जेवढे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं देखील आपल्याला कौतुक करावंसं वाटतं कारण एवढ्या उन्हामध्ये आपली ड्युटी खूप प्रामाणिकपणे करतायत आणि पंढरपूर नगर परिषदेकडून देखील एक नंबरचं मॅनेजमेंट केलेलं आहे गव्हर्नमेंटकडून मॅनेजमेंट सगळ्यात जबरदस्त मॅनेजमेंट केलेलं आहे आत्ता आपण एक पाठीमागं बघू शकता थोडी गर्दी सोडली जाते थोडी थांबवली जाते सगळं नियमाप्रमाणे आणि व्यवस्थितरित्या होतं आहे याआधी पंढरपुरात असं कधी झालं नव्हतं कारण
एवढे दिवस मी पंढरपुरामध्ये राहतो, पण पंढरपुरात असं कधी पाहायला मिळालं नाही. कुठलेही नियम कानून काही नव्हतं. कुठले भाविक कुठूनही आत शिरायचे, परंतु इथं तसं नाही आहे. आता आपण पोलीस कर्मचारी बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आहेत आणि आत्ता एवढ्या मोठ्या उन्हात देखील ते आपली ड्युटी निभावत आहेत. त्यांची वर्दी देखील पूर्णपणे घामाने वल्ली झालेली आहे, परंतु ते आपलं कर्तव्य निभावताना आपल्याला बघायला मिळत आहेत. येथील भाविकांसाठी पंढरपुरातील विठ्ठल हा राहिला मंदिरात, पण पंढरपुरातील जी काही मॅनेजमेंट आत्ता केली जाते त्याच्यासाठी विठ्ठल जो आहे तो आत्ता आपला पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आत्ता आपण पोलिसांचे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढ्या जवळपास 29 डिग्री तापमान आत्ता सध्या पंढरपुरात आहे, परंतु पंढरपूरचा विठ्ठल जो महाराष्ट्र पोलीस आहे आपला, तो आपले कर्तव्य उन्हात आनंद बजावताना देखील आपल्याला दिसत आहे. आता आपण इथंपर्यंत आलोय, इथून आता आपण बॅरिकेड बघतोय, इथून काय आज जाता येणार नाही आपल्याला. आज जायचं असेल तर तिथून रोड आहे, पण खूप लांब आहे, त्यामुळे आपण काय आज जाणार नाही. इथूनच पंढरपूरच्या पुंडलिकाचं दर्शन, जे पंढरीच्या पुंडलिकाचे दर्शन आता आपण इथूनच घेणार आहोत. आणि पुंडलिकाच्या मंदिराचं काम चालू असताना आपण पाहतोय रंगरंगोटीचं काम सध्या चालू आहे आणि सध्या सर्वच पंढरपुरात जे काही कन्स्ट्रक्शन मोठे मोठे चालू आहेत आणि पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर कॉरिडॉरचं देखील काम चालू करणार आहेत. आपण या रथ बघतोय तो मुक्ताईचा रथ आहे. आता पालखी देखील मुक्ताईची त्या रथामध्येच आहे. तिथून नदीमध्ये स्नान करून पुंडलिकाच्या मंदिरामध्ये नेले जातात. तिथून वर महाद्वारात नेऊन पांडुरंगाच्या छातीला देखील ते लावले जातात, कारण तिथं गळाभेट होती आणि तिथून परत ते मठात रिटर्न जातो. घाट बघताय आपण, तो श्री प्रभुपाद घाट आहे, इस्कॉनचं मंदिर. हे नदीच्या पलीकडे आहे, तिकडं काय जाणं आपल्याला शक्य नाही, त्यामुळे इथूनच बघूया. ते घाट हे भरपूर प्रमाणात आहेत. हा समोर बघताय तो दत्त घाट आहे, हा आहे तो उद्धव घाट आहे. आणि आता आपण जसं जसं पुढे जाईल तसे आपल्याला घाट बघायला मिळणार आहे. मध्ये आपण दूध पिलो गरम, आता खूप ऊन पडले, आता काय चालणं होई नाही, त्यामुळं आपण आता थंडगार कुल्फी घेऊया. जा कुल्फी घे, 2 घे, तुला पण घे, मला पण घे. भाग्यच गेला आहे कुल्फी घ्यायला. तर किती रुपयाला घेतली रे? 10 रुपयाला घेतली. आता ऊन असल्यामुळं खूप उकडायला लागलं आहे, त्याच्यामुळे कुल्फी खावं म्हणून कुल्फी घेतली. 10 रुपयाला आहे, पूर्ण क्वालिटी, भरपूर मावा आणि बासुंदीचं मिश्रण आपल्याला कुल्फीमध्ये बघायला मिळतं. हे पंढरपूरमधील खूप प्रसिद्ध असे कुल्फीवाले आहेत, ओम जय जगदीश. वी आर व्हेरी एक्सायटेड या पुलावर जाण्यासाठी, कारण इथून तुम्हाला जो सीन दिसणार आहे तो खूप खतरनाक दिसणार आहे. आता जाऊया आपण त्या पुलावर. पुलाच्या दिशेने आपण चालतोय. त्या पुलावर गेल्यानंतर वरून तुम्हाला वारी दाखवतो. एक वेगळा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आणि आत्ता तुम्ही पंढरीच्या वारीत जरी नसला तरी पंढरीच्या वारीत जरी आल्यानंतर या नवीन बांधलेल्या पुलावर जी पंढरपूरची लाईफलाईन मानली जाते, कारण अनेक खेड्यापाड्यांना पंढरपूरशी जोडणारा हा मोठा पूल बांधलेला आहे. कारण त्याच्या खाली जो जुना दगडी पूल होता त्याचं आता 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेला आहे. तो इंग्रजांनी बांधलेला होता आणि हे आत्ता जो नवीन बांधला आहे तो आपल्या गव्हर्नमेंटनं बांधलेला आहे. त्याच्यामुळं वरून वारी बघण्याचा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला थोड्याच वेळा दाखवतो. अशा स्वरूपात हा पूल रंगवलेला आहे. आता आपण जाऊया, पुलावर चाललो आहे आपण. मी लहान असताना ही जी गल्ली आहे ती आमची गल्ली आहे. आम्ही लहान असताना इथं आमचे वडील गाडा लावायचे. ते जवळपास 35 वर्ष इथं आम्ही चहाचा धंदा केला. आणि हा आपल्या पाठीमागं जो बघू शकताय हा सातारकर महाराजांचा, बाबा महाराज सातारकरांचा वाडा आहे. तो रथ जे बघू शकताय तो लहानपणापासून आम्ही बघतोय. त्या रथाला जवळपास 25 वर्ष होऊन गेलेत. तो रथ समोर बघताय तो आपण. आणि हा सातारकर महाराजांचा वाडा आहे. सातारकर महाराज देखील आमच्या इथं, म्हणजे सातारकर महाराजांना देखील आमचा चहा जायचा, ही देखील आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला त्याचा गर्व आहे. आणि जेवढे काय सातारकर महाराजांचे विणेकरी असतील, पकवाज वादक असतील, हे सर्वजण, टाळवाले सर्वजण आमच्या इथं चहा प्यायलायचे, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. माझ्या वडिलांनी जवळपास 35 वर्ष इथं सेवा दिली. इथं बाहेर सातारकर महाराजाच्या मठाच्या बरोबर बाहेर आपला चहाचं टपरी असायची, चहाचा गाडा असायचा. जवळपास 35 वर्ष तिथं चहा विकला. आणि आत्ता आम्ही काही इथं राहत नाही, पण गल्लीत आल्यानंतर त्याची आठवण झाल्याशिवाय आम्हाला राहत नाही. आपण आत्ता या नव्या पुलावर उभा राहिलेला आहोत, ज्याची आपल्याला मागापासून उत्सुकता होती. हे पाठीमागं जे बघू शकता विहंगम दृश्य पंढरीच्या वारीचं, चंद्रभागा नदीच्या तटावर आत्ता सध्या आपण उभा आहे नव्या पुलावर. इथून विहंगम दृश्य आपण बघू शकता पाठीमागं. वारकऱ्यांची मांदियाळी जी पुंडलिकाच्या मंदिरापासून आत्ता आपण इथं आलो आहोत. आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या दर्शनासाठी एवढी पंढरीच्या भीमेच्या
स्नानासाठी आणि पुंडलिकाच्या दर्शनासाठी जमलेली गर्दी आहे. पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायच्या आधी चंद्रभागेला स्नान केलं जातं, तिथून पुंडलिकाचं दर्शन घेतलं जातं आणि तिथून मग पांडुरंगाचे दर्शन करून रुक्मिणी मातेचं दर्शन करून पश्चिमद्वारावरून लोक बाहेर पडतात. ही जी पाठीमागची गर्दी आहे ही त्यासाठीच गर्दी आहे. आत्ता आपण 1 वाजला आहे, आत्ता आपण आलो आहोत, परंतु खूप गर्दी कमी झाली. आत्ता जवळपास ही जी आपल्याला शिल्लक जमीन दिसते ही जमीनसुद्धा आपल्याला दिसू शकली नसती मग अशी जर आपण 1-2 तासापूर्वी आलो असतो तर. पण ठीक आहे, आपल्याला यायला उशीर लागला कारण गर्दी खूप आहे. पण ठीक आहे, आता आलोच तर जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केला. खूप सुंदर असं दृश्य आहे, डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं दृश्य आपण बघू शकता. माझ्या परीनं जेवढं दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काय राहिलं असेल दाखवायचं ते पुढच्या आषाढीला नक्कीच दाखवेन. मी सकाळी 9ला घरातून बाहेर पडलो, आत्ता जवळपास 1 वाजतोय, जवळपास 4 ते 4.5 तास बाहेर आहे. त्यामुळे आता मला जाऊन फराळ देखील करायची आहे. मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेवढं दाखवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पश्चिमद्वार, महाद्वार आणि ते आत्ता पुंडलिकाचं मंदिराचं दर्शन करून आपण नव्या पुलावर आपण आलेलो आहोत. तरी एवढा उशीर लागलेला आहे, त्यामुळे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तेवढं दाखवलेलं आहे. 4.5 तास मला इथंपर्यंत यायला लागलेले आहेत, एवढी गर्दी आहे. त्यामुळे जर काही राहिलं असेल तर मी आपली क्षमा मागतो. चॅनल नक्की बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलवर टाकतो मी. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जय जय रामकृष्ण हरी.